नमस्कार, मी ॲडव्होकेट पल्लवी तुळपुळे. गेले 2-4 दिवस एक पोस्ट व्हायरल होते आहे की कामाच्या ठिकाणी महिलांच्या स्तनांकडे बघणं हा गुन्हा नाही. तर त्याबाबत आज मला सर्वांना सांगायचं आहे की हा जो क्वेश्चन मार्क पुढे आलेला आहे किंवा ही जी लिहिलं गेलेलं आहे हे केवळ आणि केवळ मीडियाकडनं त्यांचा TRP वाढवण्यासाठी आणि व्ह्यूज अट्रॅक्ट करण्यासाठी केला गेलेला एक वायफळ प्रयत्न आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आता म्हणून ह्या केसबाबत योग्य ती माहिती देण्यासाठीचा हा व्हिडिओ मी करत आहे. ह्याच्यामध्ये जी महिला होती ती ज्या ठिकाणी काम करत होती तिचा जो काही सहकारी होता तो तिच्या स्तनांकडे जेव्हा बघत असे तेव्हा तिला ते खूप ऑकवर्ड फील होत होतं. म्हणून तिने संबंधित HR यांच्याकडे पण कंप्लेंट केलेली होती आणि मग तिने त्याबाबत पोलीस तक्रारही केली होती. आता एक लक्षात घ्या, ही जी पोलीस तक्रार केलेली होती त्याच्यामध्ये जो सेक्शन लावला गेलेला होता तो 354C प्रमाणे IPCच्या अंडर हा सेक्शन लावला गेला होता. आता 354C याचं डेफिनेशन काय आहे तर एखाद्या महिलेस तिची संमती नसताना खाजगी कृती करताना बघणे ही त्याची डेफिनेशन आहे आणि ह्या कलमा अंतर्गत हा गुन्हा ठरत नाही असं कोर्टाने म्हटलेलं आहे. पण हे लक्षात घ्या की ह्याच आदेशाच्या पान नंबर 8 वरती कोर्टाने हे देखील म्हटलेलं आहे, द सबस्टन्स इज ऑफ ॲलिगेशन स्टेअरिंग ॲट द चेस्ट, इन्सल्टिंग बिहेवियर अँड वर्कप्लेस हरासमेंट. म्हणजे सेक्शुअल हरासमेंट ॲट वर्कप्लेसच्या अंडर ह्याची तक्रार होऊ शकते आणि त्या अंतर्गत संबंधित व्यक्तीला पनिशमेंट होऊ शकते, हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही म्हणजे काही ठिकाणी आत्ता माझ्या कानावरती असं आलं की हा जो व्हिडिओ आहे किंवा हे जे पोस्टर्स येत आहेत किंवा ह्या ज्या पोस्ट येत आहेत त्या महिलांना पाठवल्या जात आहेत आणि त्यांना सांगितलं जातं की आता आम्ही काही करू शकू, हा गुन्हा नाही आहे. तर ते तसं नाही. उलट सेक्शुअल हरासमेंट ॲट वर्कप्लेस ह्या अंडर तुम्हाला त्याबाबत पनिशमेंट होऊ शकते, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि माझ्या सर्व महिलांना विनंती आहे की कुठल्याही प्रकारचा अन्याय कधीही सहन करू नका. संबंधित तुमचे जे कोणी अधिकारी आहेत त्यांना लेखी याबाबत तक्रार करा आणि ते जर झालं नाही तर कायदेशीर कार्यवाही करा. आमच्यासारख्या महिला वकील या तुम्हाला मदत करायला नेहमीच तयार असतील. धन्यवाद.